किती उशीर. अगं सॉरी यार, मला यायला लेटच झाला. ट्रॅफिक किती असते इथे. नेहमीची कारण. बरं ते जाऊ दे, चल आपण आपल्या स्पॉटवर जाऊया. नहीं, आज हम जाएंगे अलग जगह. किधर? दिखाती हूँ. चल. अगं चल ना. हां सांगितलं. चल तिथे बसूया. बोला मॅडम, काय खाणार तुम्ही? ए हॅलो, मी तुला इथे बोलवलंय, मग तू का ऑर्डर करणार बरं? तू सांग, तू काय खाणार? मी काय नाही खाणार, मी फक्त कॉफी पिणार. अगं असं काय करते, काहीतरी खा ना. नको ग, मी फक्त कॉफी पिते. तशी पण इथली कॉफी ना जाम भारी आहे. मी सुद्धा आता कॉफीच घेते. अगं पण तू काहीतरी खा ना. तू आता इथल्या कॉफीची एवढी तारीफ केली आहेस ना, मग मी सुद्धा कॉफीच घेणार. बरं बाई, जशी तुझी इच्छा. बाय द वे, तुला कसं माहिती ग इथल्या कॉफीबद्दल? अगं सोहम आणि मी इथेच यायचो ना कॉफी प्यायला, त्याच्यामुळे. मस्त, तुमच्या साहेबांनी दाखवला म्हणजे हा स्पॉट. दॅट्स ग्रेट. ते सोड, मला सांग तू इथे मला अर्जंट कशाला बोलवलंस आणि पुण्याहून कधी आलीस तू? अगं हो, थांब जरा, सांगते सगळं. बरं त्याआधी ना तू कॉफी ऑर्डर कर. ठीक आहे. एक्सक्यूज मी. दोन स्पेशल कॉफी. आपण तरी 7-8 महिन्यानंतर भेटतोय ना. हो ना, नाहीतर तू वर्षातून नाही तर 6 महिन्यातून एकदा येतेस. हो ना. आणि आलीस तरी घाईघाईत असतेस. अगं काय करणार, बाबांची बदली झाली त्यानंतर इथे राहायला जमलंच नाही अगं, म्हणून जावं लागलं. पण अगं आपण फोनवर बोलतोच की. हा होतं ना, आठवड्यातून एकदा. हे पण काय ते कॉलेजचे दिवस होते यार, काय मज्जा करायचो आपण. सालं कसलं टेन्शन नाही, काय नाही, मस्त एन्जॉय करायचं लाईफ. हो ना, मी पण खूप मिस करते ते दिवस, किती छान होते. पण अगं तू जॉब चेंज करणार होतीस ना, त्याचं काय झालं? अगं तिथेच आहे अजून, ते बघू का पुढच्या पुढे. आता तू मला कॉल केला होतास, तुला काहीतरी अर्जंट सांगायचं होतं, पटकन सांग काय बोलायचं होतं. अगं हो सांगते, थांब जरा. तर ऐक, एवढ्या महिन्यानंतर फायनली मला आदित्याने लग्नाची मागणी घातली. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज यार. थँक्यू. पण तुला सांगू, मी ना खूप 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 खुश आहे. हे पण कुठे म्हणजे कसं? अगं हो, त्याचा ना बर्थडे होता, आम्ही भेटलो तेव्हा आणि डिनरला गेलो आणि त्यातच मला त्याने लग्नाची मागणी घातली. हो यार, हाऊ स्वीट. आधी तर मी ना खूप ब्लँक झाले होते. आमच्यात चांगली मैत्री होती आणि माझ्याही मनात त्याच्याबद्दल फिलिंग्स होत्याच, पण त्याच्या बर्थडेच्या दिवशी तो मला असं सरप्राईज करेल असं वाटलं नव्हतं ग. आणि खरंच हे मोमेंट्स ना खूप स्पेशल असतात, सापडत नाही आहे. आय नो. थँक्यू. हां, घरी सांगितलं की नाही? नाही, अजून नाही सांगितलं, पण मला काही टेन्शन नाही आहे. माझ्या घरातले माझ्या चॉईसला नाही म्हणणार नाही. मग काय डायरेक्ट लग्नाचा मुहूर्तच? कॉफी खरंच खूप छान आहे हा. बाय द वे, त्याने तुला स्पॉट खूप छान दाखवलाय हा. तुमच्या लग्नाचं काय झालं, कधी करणार आहेत लग्न? ते सोड ना ग. मी काय म्हणते, तू आणि आदित्य म्हणजे पुण्यातच सेटल होणार आहात की म्हणजे काय वेगळा विचार कर? भूमी, अगं नेमकं झालंय काय? काही नाही ग, काही नाही. सोन काही बोलला का तुला? बोलायला फोन तर उचलायला हवा ना त्याने. म्हणजे तुम्ही आता बोलत नाहीत का? तुमच्यात काही भांडण वगैरे? तसं काही नाही आहे ग, पण आहे ना स्वप्नाला कुठे काहीतरी चुकतंय आणि तेच नेमकं मला कळत नाहीये. बरं मला तुमच्याबद्दल सांग काहीतरी, म्हणजे नेमकं कुठे चुकतंय ना ते तरी कळेल. तुला तर माहीत आहे ना स्वप्नाली, आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे. म्हणजे एकत्र फिरायला जाणं, एकत्र मूवीला जाणं, कॉफी प्यायला जाणं. पण तो जॉबला लागल्यापासून ना हे सगळं फारच कमी झालं. म्हणजे मी फोन केला ना त्याला तर त्याचं म्हणणं असं की तू मला सारखा फोन करतेस, मला वर्कलोड आहे, मी नंतर फोन करतो.
मला काहीच कळत नाही. म्हणजे त्याच्या लाईफमध्ये दुसरी मुलगी तर अगं अगं हेच सगळे प्रश्न माझ्या डोक्यासारखे ना फिरत असतात. मग त्या दिवशी कामावरनं सुटल्यावर सोहम मला भेटला. त्याच्या चेहऱ्यावर ना वेगळीच चिडचिड दिसत होती. त्याला विचारलं तर म्हणाला, काय चाललंय तुझं? का सारखी सारखी फोन करतेस? मी तुला किती वेळा सांगितलं फोन करत जाऊ नकोस. अरे हे काय मध्येच हे डाऊट वगैरे घेणं? हे बघ माझा नवीन जॉब आहे, बॉस माझ्या समोर असतो, त्यात तुझे हे कॉल. सारखं एकच बोलणं की मी त्याला सारखा सारखा कॉल करते. आता मला सांग स्वप्नाली, मी त्याला नाही कॉल करणार तर कोण करणार? भूमी, अगं खरं सांगू का, प्रत्येकाची ना प्रत्येकाला एक स्पेस असते. त्याची स्पेस असेल, तुझी स्पेस असेल, अगं माझी पण एक स्पेस असते. मग त्या स्पेसमध्ये कोणी आलं ना तर त्याला डिस्टर्ब होणारच. कुणालाच? म्हणजे मी त्याच्यासाठी कुणीच आहे का? अगं तसं नाही गं भूमी, खरं सांगू का, आपण मुली ना खूप हट्टी असतो. आपल्या मनासारखं नाही झालं ना तर आपण खूप चिडतो, डाऊट घेतो. अगं तू एकदा त्यांच्याही बाजूने विचार करून बघ ना. अगं त्यांनासुद्धा बऱ्याच जबाबदाऱ्यांना फेस करावं लागतं. त्यांची फॅमिली, ऑफिसमध्ये बॉसने दिलेलं प्रेशर, हे सगळं त्यांना हँडल करावं लागतं. बरं तुझ्याही ऑफिसमध्ये जेंट्स कलिक असतीलच की, तू सुद्धा जॉबला जातेस, तुमचेही बॉस जेंट्सला बोलतच असतील की. पण बॉस तर सर्वांवरच ओरडतात ना. अगं पण आपल्या लेडीजना कमी बोलतात आणि जेंट्सना जास्त बोलतात. अगं त्यांची तर इन्सल्ट करतात. पण अगं त्यांना सगळं निमूटपणे सहन करावं लागतं. का तर जॉब जाऊ नये म्हणून. बरं जॉब गेला तर घराच्या जबाबदारीचं काय, याची जाणीव ना त्यांना सतत वेळोवेळी होत असते. आणि आपण मुली बघतोच की लग्न करताना की मुलगा जॉबवर आहे की नाही, तो आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकतो की नाही, आपली जबाबदारी घेऊ शकतो की नाही, तो किती कमवतो, हे आपण सगळं बघतो. मग अशा वेळी आपण त्यांना सतत कॉल करणं, त्यांच्यावर डाऊट घेणं, हे जर असं सगळं होत असेल तर याचा विचार आपण करायलाच हवा ना. पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो अपेक्षा पण त्याच्याकडूनच ठेवतो ना, आणि सगळं काय पण त्यालाच सांगतो. हो मान्य आहे मला. पण खरं सांगू का, जर आपलं एकमेकांवर खरं प्रेम असेल ना तर तो आपल्याला सोडून कुठेच जात नाही. तो आपल्या नेहमी जवळच असतो. आणि आपणच आपल्या पार्टनरला समजून नाही घेतलं, त्याला सपोर्ट नाही केला तर ते नातं कसं टिकेल? अगं जर नातं टिकवायचं असेल ना तर त्या नात्यात विश्वास असणं आणि संवाद होणं जास्त गरजेचं असतं. तरच त्या नात्यात गोडवा तयार होतो. थँक्यू. अगं वेडी आहेस का? थँक्यू काय बोलतेस? अगं समजून घेतलं ना तर सगळं काही ठीक होतं.